विराज संदीप पाटोळे याचा ज्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला त्या आत्ता ह्या आपण स्पॉटवर आहोत. इथं आत्ता आपल्याला दिसतंय गेल्या 2 दिवसात पुणे महापालिकेने डांबरीकरण केलेलं दिसतंय, त्याच्यामुळे हा सगळा भाग आपल्याला चांगला वाटतोय. पण अपघात झाल्यानंतर हे सगळं युद्धपातळीवर काम करण्यात आलेलं आहे. पण धोका काय, अख्ख्या पुणे शहरामध्ये पण हा एक आणखीन एक धोका आहे. रस्ता केला म्हणून सहज संपतं का, तर नाही. आता या ठिकाणी बघतो आपण रस्त्यावर बरीचशी खडी पसरलेली आहे बारीक, आणि ह्या बारीक खडीवरनं टू व्हीलर घसरण्याचं प्रमाण एवढं मोठं आहे आणि अनेकांचे गुडघे फुटतात, डोके फुटतात. तिथं माणूस मरत नाही म्हणून त्याचा रिपोर्ट होत नाही, पण पुण्यामध्ये असे रोज अनेक असे अपघात होतात ह्या खडीवरनं घसरून. त्याच्यामुळं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. असं वाटतं की ह्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. महापालिका अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की इथे पाणी वाहून जाण्यासाठी फारशी काही व्यवस्था नाही आहे, त्याच्यामुळे इथं परत एकदा खड्डे पडणार आहेत. पण हे त्यांना काम आता वारंवार करावं लागणार आहे, कारण की ह्याच्यातनं आता त्यांची काही सुटका नाही आहे. हे मात्र ह्याच्यामध्ये आपण एक आवर्जून नमूद करत आहोत. अशी ही भीषण परिस्थिती या म्हाळुंगेमध्ये आहे. ते मोठमोठ्या खूप बिल्डिंग आहेत, फ्लॅटच्या किमती कोटीला पोहोचलेल्या आहेत. पण रस्त्यावर आल्यानंतर मात्र स्थिती एका खेडेगावासारखी असल्याचं तुम्हाला मी पुढच्या टप्प्यामध्ये दाखवतो. आता महापालिकेचे लोक हा सगळा इथे गाळ खरडून काढताना आपण बघतो आहोत. अशी स्थिती ह्या सगळ्या पुढच्या पट्ट्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. म्हणजे सगळी रस्ता आहे, पैसा आहे, यंत्रणा आहे, फक्त काम न केल्यामुळं हा सगळ्या नागरिकांना इथं त्रास सहन करावा लागत होता. ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. फक्त पुणे महापालिकेवर सहज खापर फोडून पण जमणार नाही. पूर्वीच्या काळी या ठिकाणी PWDने काम केलेलं आहे, MIDCने काम केलेलं आहे, PMRDने काम केलेलं आहे. पण सगळ्यांनी अर्धवट काम करून हा सगळा भाग असा खराब करून टाकला. आणि विशेष म्हणजे आता जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ आलेली आहे तेव्हा कोणीही समोर येत नाहीये. वर्षानुवर्ष नागरी प्रश्नांकडे जे दुर्लक्ष करण्याची जी मानसिकता तयार झालेली आहे अधिकारी आणि राजकारण्यांची, त्याचा हा बळी आहे असं मला वाटतं. कारण की एवढ्या मोठ्या सोसायट्या निर्माण होत असताना इथे पायाभूत सुविधा का निर्माण होऊ शकल्या नाहीत, हा एक मोठा प्रश्न आहे. ह्याच्यानंतर मी पुढे दाखवतो. मागे जसं खरडून काढण्याचं काम चालू आहे, ह्याच्या पुढचा हा जो भाग आहे, या ठिकाणी काल पुणे महापालिकेने इथला सगळा चिखल काढला आणि इथं त्यांनी खडी आणि मुरुम टाकून इथं आता हा रस्ता मोठा काम करण्याचं काम सुरू झालेलं आहे. 2021 मध्ये खरं हे म्हाळुंगे गाव पुणे महापालिकेच्या हद्दीत आलं, पण ह्याचं सगळं कंट्रोल जे होतं PMRD कडे होतं. बांधकाम परमिशन ते देत होते आणि महापालिकेकडे काय पायाभूत सुविधा, पाणी, कचरा वगैरे अशा गोष्टी सगळ्या होत्या. पण हा रस्त्याचा प्रश्न इतका जटिल झालेला आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता पुढच्या आणखीन एका स्पॉटवर जाऊन आपण तिथली वस्तुस्थिती समजून घेऊयात. पुढे हा एवढा मोठा खड्डा जो तुम्हाला दिसतोय, तुम्हाला वाटत असेल हे काम महापालिकेने ड्रेनेजचं काम चालू केलेलं आहे. जेव्हा आता मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी जेव्हा बोललो तेव्हा ते म्हणले की हे काम आमचं नाहीच आहे, कारण की हे कोण खोदलंय हे ना अजूनपर्यंत कळलेलं नाही. इथं सगळं ड्रेनेजचं पाणी आहे, कोणी खोदलंय हे त्यांना माहिती नाही, कोण काम करतंय माहिती नाही. आणि हा अपघात झाल्यानंतर जो काय सगळा रस्त्याच्या प्रश्नावरून संताप निर्माण झाला, या ठिकाणी काम करणाऱ्या सगळ्या यंत्रणा गायब झाली आहेत. म्हणजे हे काम PWD करतंय, PMRD करतंय की आणखीन कोण करतंय ह्याची माहिती अजिबात या ठिकाणी अधिकाऱ्यांना नाहीये. हे म्हणजे हे मुद्दा म्हणून आम्ही दाखवतोय, कारण की इथं हे प्रकरण जेवढं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये. इथं एकामेकामध्ये इतके गुंतागुंतीचे सगळे विषय झालेले आहेत, त्याच्यामुळे नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. ह्या समोरच्या बाजूला आणखी इथं आपल्याला खडी आणि मोठे दगड पडलेले दिसतात, हे सुद्धा महापालिकेचे नाही आहेत. महापालिकेचे अधिकारी म्हणतात हे आमचं नाहीये, हे आम्ही काम केलेलंच नाहीये. इथे कोणीतरी येऊन गेलं आणि परत गायब झालेले हे लोक. आता हे लोक उगवणार नाहीत. आता हे महापालिकेचे अधिकारी ऑन कॅमेरा येऊन बोलायला तयार नाहीयेत, पण त्यांचं म्हणणं आहे की आता हे सगळं आम्ही उचलणार आणि इथं आम्ही आता रस्ता डांबरीकरण करून हा रस्ता मोठा करणार असं त्यांच्याकडनं सांगितलं जातोय. हे सगळं माझ्या मागचं चित्र बघून तुम्हाला वाटत असेल की हा कुठं आलेला आहे, तर मी आता म्हाळुंगेतच आहे. रस्त्याची एक बाजूला खूप चांगलं डांबरीकरण तुम्हाला दिसेल, पण ही दुसरी बाजू आहे, इथं खेडेगावापेक्षा पण बत्तर अशी स्थिती आहे. आपल्याला ह्याच्यावर लक्षात येतं. हा डिस्प्यूटमधला भाग आहे सगळा. तर पलीकडे काही शेतकरी आहेत, त्यांना आधी त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला मोबदला द्या, मग आम्ही तुम्हाला जागा ताब्यात देऊ, अशी त्यांची मागणी आहे. आणि हा सगळ्या वादामध्ये हा रस्ता इथे रखडलेला आहे. आपण बघतोय की सगळा चिखल आहे इकडे. खरं तर डिवायडर टाकलेला आहे इथे पूर्वी. आता हे काम कोणी केलंय हे परत कोणाला माहिती नाहीये. PMRDने केलंय का PWDने केलं का MIDCने केलं की संबंधित बिल्डरने केलंय, हे काम कोणी केलंय अजून कोणालाच माहिती नाहीये. पण ते डिवायडर आहे, डिवायडरची एक बाजू पूर्ण बंद आहे आणि ह्या डिवायडरच्या दुसऱ्या बाजूनी टू वे वाहतूक चालू आहे. आणि ज्या ठिकाणी जी अपघात झाला तिथे पण टू वे वाहतूक होती. पलीकडे आता सगळं स्वच्छ झालेलं आहे ह्या अपघातानंतर, पण तिथे चिखल होता, त्याच्यामुळे गाडी घसरली. हे आता आपल्या याच्यावरून लक्षात येऊ शकतं. पण आता ह्याच्यावर हे सगळं सुरू झालेलं असताना महापालिकेकडून आता आपण जिथे थांबलेलो आहोत, समोर हा डिवायडर जो दिसतोय, समोरची जागा डिस्प्यूटमध्ये नाहीये, त्याच्यामुळे महापालिकेचं असं म्हणणं की हा डिवायडर काढायचा आणि ही समोरची बाजू टू वे चालू करून रस्ता मोकळा करून द्यायचा. महापालिकेची हद्द संपल्यानंतर पुढे नांदे वगैरे गाव आहेत,
त्या ठिकाणी जवळपास 15 ते 20 RCM प्लांट आहेत. तिथनं रोज अवजड वाहनांची त्या मिक्सरची किंवा मोठ्या डंपरची मोठी वाहतूक ह्या रस्त्यावर आहे. त्याच्यामुळे हा रस्ता किती जरी डांबरीकरण केला तरी हा टिकणार नाही, कारण की पाणी जिरण्यासाठी जागा व्यवस्थित नाही. आता हे जे आपण हा चिखल पाहतोय इथे कुठेही स्ट्रॉंग वॉटर लाईन नाही किंवा ड्रेनेज लाईन पण नाहीये. ह्या भागातलं पाणी ड्रेनेजचं कुठं जातं, पलीकडे मोठं बांधकाम चालू आहेत, बरीचशी दुकानं आहेत, त्याचं पाणी कुठं जातं हा म्हणजे शोधाचाच विषय आहे. अशी एकंदरीत ह्या माळुंग्यातली भीषण अवस्था आहे. जर इथली स्थिती जर सुधारायची असेल तर इथल्या आमदारांना, इथल्या नगरसेवकांना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, कारण की आता महापालिकेकडे आले, जबाबदारी टाळून जमणार नाहीये, तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इच्छाशक्ती दाखवून हा प्रश्न सोडला गेला पाहिजे. अन्यथा वारंवार अपघात होतील आणि वारंवार हेच प्रश्न उपस्थित राहतील. ह्या ठिकाणी मी नमूद करतो. धन्यवाद.